हॅलो गाईज, तर मी आज बनवते आहे बाळांसाठी चिकनचं सूप, त्यासोबतच चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्का. तर त्यासाठी आधी मी चिकन मॅरिनेट करून घेतले. हळद, मीठ आणि धना पावडर टाकून व्यवस्थित मस्त सगळीकडून मॅरिनेट करून आणि ते थोडा वेळ रेस्टसाठी ठेवलं. त्यानंतर मी सूप बनवते बाळांसाठी. त्यासाठी मी आधी टाकलं तेल, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो बारीक चिरलेले एकदम मस्त परतून घ्यायचे आणि मग त्यामध्ये टाकायचे चिकन ते मॅरिनेट केलेलं. तर मग मस्त ते पण एक 2 मिनटं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे. त्यानंतर त्यात टाकायचे 2 ग्लास पाणी गरम पाणी एकदम उकळतं पाणी टाकायचं. मग त्यावर ठेवायचं झाकण ठेवायचं थोडंसं पाणी. चला तर मस्त सूप रेडी आहे. तुम्ही हे मी बाळांना भातासोबत सुद्धा देते खायला किंवा तसं पण देते. त्यानंतर आता मी बनवते चिकनचा रस्सा. त्यासाठी एकदम बेसिक मसाले आहे माझ्याकडे जे आहेत ते घरचा मसाला, चिकन मसाला, संडे मसाला आणि कांदा लसूण मसाला, असे 2-3 प्रकारचे मसाले जे आहेत ते मी नेहमी वापरते. त्यानंतर मी जे वाटण बनवल्याचं कांदा, खोबरा, टोमॅटो, आलं लसूण सगळ्याचं ते वाटण त्यामध्ये टाकलं. त्यानंतर ते मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग त्यात टाकायचं ते चिकन जे मी बाळांसाठी सूप बनवलं होतं. ते काही पीस खात नाही ना, तर मग त्याचा मी रस्सा बनवला. ते पीस त्यामध्ये टाकले आणि जशी तुम्हाला रस्स्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही ठेवा. थोडीशी चव घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकून मस्त असं तुमचा रस्सा रेडी आहे. वाटण बनवण्यासाठी कांदा मस्त परतून घेतलेला मी आणि तोपर्यंत मग मी जे चिकन ठेवलं होतं मॅरिनेट करून त्यात मी अजून मसाले ॲड केले, तेच बेसिक मसाले. आणि त्यात थोडं दही ॲड केलं. दही मी कमी वापरले कारण यांना दही जास्त आवडत नाही, त्यामुळं मी आवडतच नाही जास्त म्हणण्यापेक्षा. तर जे मसाले काढला मी होता त्याचं मी एकदम मस्त वाटण करून घेतलं. त्यानंतर आता बनवते आपण चिकन सुक्का. त्यासाठी मी तेलामध्ये थोडेसे मसाले टाकले. चिकन सुक्का मसाला जो बाजारात भेटतो तो, त्यानंतर बेसिक मसाले, कांदा लसूण मसाला, संडे मसाला, मिरची पावडर. तर मस्त तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा तो मसाला आपण त्यात टाकलेला. नंतर त्यात चिकन टाकून मस्त परतून घेऊन थोडंसं पाणी टाकायचं आणि 10-15 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं. बघा किती मस्त चिकन सुक्का एकदम रेडी आहे. चला बाय बाय.